गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा आणि शेअर करा। तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी चांगलं होणार आणि नकळत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 708 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा, मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ते बोलून दाखवू नका, कारण कोणत्याही बाटलीचं शील आणि मैत्रीचं एकदा विश्वास तुटला की विषय संपला। मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही। शब्दच असतात जे माणसाला जोडत असतात आणि शब्दच असतात जे माणसाला तोडतही असतात। शब्दच असतात ते कधीही रामायण तर कधी महाभारत रचत असतात। हे शब्दच आहेत जी चांगली नाती खराब करतात। कोणी कुणाला अधिक करतो, कोणी कुणाला वजाबाकी करतो, कोणी कुणाला गुन्हेला करतो, कोणी कुणाला भागाकार करतो, पण परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांनाच बरोबर करत असतो। स्वामी महाराज म्हणतात की बाळा, ही एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, ज्यांना आपली चूकच समजत नाही अशा लोकांना कधीच त्याची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नाहीत, उलट आपल्याला चुकीचे ठरवत असतात। जेव्हा आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिम्मत साथ देत असते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात तेव्हा आपल्याला परमेश्वर साथ देत असते। फक्त स्वतःमध्ये विश्वास पाहिजे आणि परमेश्वरावर विश्वास पाहिजे। परमेश्वर कधीच आपल्याला एकटे सोडत नाही। अत्तर सुगंधी व्हायला फुलं सुगंधी असावी लागतात आणि नाती सुंदर व्हायला माणसाचा स्वभाव निर्मळ असावा लागतो। परमेश्वराच्या निर्णयात उशीर होतो पण निर्णय मात्र स्थिर असतो। फक्त माणसाला विश्वास आणि धीर ठेवायची गरज असते। जन्माला आलो म्हणून आयुष्य रडत काढायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य सुंदर जगायचं, हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं। आजचा माणूस रक्तांच्या नात्यामध्ये बेईमानी करतो आणि परक्या नात्यांमध्ये इमानदारी शोधत असतो। प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे हा हट्ट हा सोडा, आपल्याला तरी कुठं प्रत्येकजण आवडत असते। सुख हा साधा सरळ शब्द आहे पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून घेत असतो। दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन आपल्याला करत असतो। आपल्या मनातील प्रत्येक भावना हे गुंतागुंतीची असते, ती प्रत्येकाला समजेल असं नाही, मात्र जे आपल्या मनाच्या जवळ असतील, जे आपले असतील त्यांना ती समजल्याशिवाय राहत नसते। स्वामी महाराज म्हणतात की बाळा, ही एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, अंधार झाला तर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडत असतात, म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटे चालण्याची हिंमत ठेव। बाळा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझे सदैव मी वाईट शक्तींपासून रक्षण करेल, फक्त तू तुझा विश्वास कायम ठेव। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अशक्य ही शक्य करतील स्वामी, टाईप करा। स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 709 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो। रानामध्ये खत, बाजारामध्ये पत आणि घरामध्ये एकमत असणाऱ्यांचा संसार हा नेहमी सुखाचा होत असतो। शांतता ही बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते पण सर्वच नाही। जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्यायच राहत नाही। स्पष्ट बोला पण असं बोला की ज्यामुळे समोरच्याला दुःख होणार नाही आणि तुमचं असलेलं नातं ते कधीही तुटणार नाही।
काही लोकांची सवय अशी असते की आपली समोरच्या व्यक्तीबद्दल कानभरणी करतात आणि स्वतः मात्र त्या व्यक्तीसोबत गोड गोड राहतात. म्हणून कधी कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी नातं तोडायचं नाही किंवा नातं बिघडवायचं नाही. स्वामी महाराज म्हणतात, स्वतःला कमजोर कधीही समजू नका. जर तुम्ही पडला तर उठण्याचा प्रयत्न करा. लढा पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने कर्म करा. बाकी सगळं काही देवावर सोडा. परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. एका क्षणात तुम्ही करोडोचे मालक होता तर दुसऱ्या क्षणामध्ये तुमच्याजवळ काहीही नसतं. अहंकार आणि संस्कारामध्ये फक्त एकच फरक आहे. अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतःला कमीपणा घेऊन खुश होतात. जेव्हा सत्यामध्ये आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या मागे लोकांची फौज उभी असते. नेहमी धीर धरा. कधीकधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून आपल्याला जावं लागत असतं. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला, मनापासून प्रार्थना केली, सेवा केली की परमेश्वर आपल्याला नशिबापेक्षा जास्त देत असतो. जे तुमच्या नशिबात आहे, जी गोष्ट तुमची आहे ती काहीही झाले तरीही तुम्हाला ती मिळणारच. मग ती तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळे जग एकत्र आले तरीही काहीही फरक पडत नाही. जे तुमच्या नशिबात असतं ते कुठूनही तुम्हाला मिळतं. जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालून होत असते. एकटं राहणं तुम्हाला हेही शिकवत असतं की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काहीही नाही. कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये येऊन त्यांच्याबद्दल चुकीचं मत बनवणे मूर्खपणा आहे. आयुष्यामध्ये सगळं संपलं आहे असं कधीच होत नाही. नेहमीच एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते. जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील त्यावेळी समजून घ्या की विनाशाची सुरुवात झाली आहे. वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या त्या नेहमीच विनाशाचं कारण बनतात. कारण जहाजामध्ये छोटं होल असो किंवा मोठं होल असो ते जहाजाला बुडवतंच. जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात पण तो कधीच कोणाबरोबर विश्वासघात करत नाही, कपट करत नाही. स्वामी महाराज म्हणतात की बाळा, आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर त्या गोष्टींवर लक्ष द्या ज्या तुमच्याजवळ आहेत, त्यांच्यावर नाही ज्या दुसऱ्यांजवळ आहेत. तेव्हाच तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने सुखाने जीवन जगू शकता. जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतात, दुःख येतात, कुठलाही मार्ग मिळत नाही, डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ असतो, मार्ग मिळत नाही, तेव्हा स्वामींचे नामस्मरण करा. जे तुमच्यासाठी चांगलं असेल ते ग्रहण करा, जे वाईट असेल त्याचा त्याग करा. मग ते विचार असो किंवा कर्म असो किंवा मग माणूस असो. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. त्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील. ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपलं सगळं काम परमेश्वराच्या मर्जीने चालतं. जे तुमच्या आयुष्यामध्ये घडून गेलं आहे, जे तुमच्या आयुष्यात होऊन गेलं आहे त्याचं दुःख का करायचं, जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटूया अशाच भक्तिमय संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.